काही टोले जे आहेत ते त्यांच्या विरोधकांना सुद्धा लगावलेले आहेत। पण मूळ मुद्दा की आता 3 वाजायला आलेले आहेत, त्यामुळे ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे की विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध पार पडतेय। भाजपकडनं 5, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं 2, राष्ट्रवादी काँग्रेस कडनं सुद्धा 1 उमेदवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 1 उमेदवार जे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून असणार आहेत। तर अशा पद्धतीने 9च उमेदवारांचे अर्ज, त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडेल हे असं दिसतंय। अजून बघूया, कारण काही अपक्षांनी सुद्धा भरल्याचं कळतंय, तर ते उमेदवारीचा अर्ज मागे घेतील की नाही यावर सगळ्या गोष्टी निर्भर असतील। पण महत्त्वाचे जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये 9 जागा बरोबर वाटून देण्यात आलेल्या आहेत। अभिजित सर, तुमच्याकडे यायचं आहे आणि आता 3चा ठोका पाहायला मिळतोय, त्यामुळे आता आपण हे मानून चालूया की महत्त्वाच्या पक्षांनी तरी जेवढे जागा आहेत तेवढेच उमेदवार दिलेले आहेत, त्यामुळे बिनविरोध झाल्याचं जमा होऊ शकतं। पण आपण देवेंद्र फडणवीसांवर बोलत होतो, मग अशी जो उल्लेख होता त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांकडे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं स्टेअरिंग आहे, तेच गोष्टी ठरवतात किंवा तेच ड्राईव्ह करतात एक प्रकारे। आणि ह्याच निवडणुकीच्या वेळेला 2 विरोधी पक्षातले नेत्यांकडनं, एक विजय वडेट्टीवार आणि एक तर थेट उद्धव ठाकरे यांच्याच फडणवीसांसोबत थेट भेटी झाल्या, अशा पद्धतीच्या चर्चा घडवून आणण्यात आलेल्या आहेत। काय नेमकं या संपूर्ण विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांची भूमिका राहिलेली असावी आणि ती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुद्धा फडणवीसांचा यामागचा काय थॉट असावा? नाही, मी मागे पण म्हटलं होतं की आत्ताचं राजकारण जे आहे महाराष्ट्राचं, सगळं विरोधी पक्षाचं, सत्ताधारी पक्षाचं सगळे राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही, किंबहुना तेच या राजकारणाचे करते धरते आहेत। आणि त्याला मी अशी टर्म वापरली होती की देवेंद्र फडणवीस इज अ किंग ऑफ महाराष्ट्रात पॉलिटिक्स। तर अनेक लोकांना त्याबद्दल आश्चर्य वाटलं होतं, पण मला असं वाटतं की हे विधान परिषद निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की त्यांनी आपल्या पक्षातल्या 5 लोकांना उमेदवारी देताना सुद्धा जो क्रायटेरिया लावलेला आहे त्यामध्ये निष्ठावंतांचा क्रायटेरिया लावला, कठीण काळामध्ये साथ देणाऱ्यांचा क्रायटेरिया लावला। त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांशिवाय ही निवडणूक सुकर होऊ शकत नाही हे म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्याशी संवाद साधणं पसंत केलं आणि बॅक चॅनलनी बॅकडोरला ह्या चर्चा होत राहिल्या। आणि त्यामुळेच आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला विधान परिषदेची चर्चा झाली त्या वेळेला म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही कुठलीही तीव्र प्रतिक्रिया देणं पसंत केलं नाही। किंबहुना ज्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये याबद्दलची चर्चा सुरू झाली त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये हे पहिल्यापासून फिक्स होतं की उद्धव ठाकरे जाणार नाहीत। शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवरती जाण्यावरती कुठलाही इंटरेस्ट नव्हता, किंबहुना त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा तसं वाटत होतं की उद्धव ठाकरे यांनी जाऊ नये। त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेमधल्या सदस्यत्वाचा कुठलाही फायदा राजकीय किंवा सामाजिक कुठलाच फायदा पक्षाला होत नाही, किंबहुना त्यामुळे बॅकलॅश सहन करावा लागतो। या बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या होत्या आणि त्याहीपेक्षा की उद्धव ठाकरे हे एका पद्धतीचं रिमोट कंट्रोल बनून राजकारण चांगल्या पद्धतीनं करू शकतात हे सिद्ध झालेलं आहे। ज्याला ठाकरे सभागृहामध्ये आले, ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्याला पक्ष फुटला, त्यावेळेला पक्षाची वाताहत झाली, पक्ष कमकुवत झाला, अशा अनेक गोष्टी घडल्या। मला असं वाटतं की ठाकरे जर सभागृहात आले नसते तर या गोष्टी घडल्या नसत्या असं अनेक लोक सांगतात, राजकारणामधले पण सांगतात, त्यांचे सहकारी पण बोलतात आणि एकनाथ शिंदे पण बोलतात। त्यांनी स्वतः मला असं वाटतं सभागृहाच्या राजकारणामध्ये भाग घेणं, इथूनच सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी या सभागृहामध्ये असू नये अशी भावना जी आहे ती बऱ्याचदा व्यक्त करण्यात आलेली होती आणि तशाच पद्धतीनं त्याचा काही फायदा होत नाही हे सुद्धा सिद्ध झालेलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवार असणार नाहीत हे सगळ्यांना माहिती होतं, फक्त असं होतं की काँग्रेसला वाटत होतं की तेच उमेदवार असतील आणि काँग्रेसनी तशी अट घालून एका प्रकारे कसं आपण कोंडीत पकडलं शिवसेनेला अशा भ्रमामध्ये काँग्रेस होती। पण काँग्रेसला शेवटपर्यंत त्यांनी बेसावत ठेवलं, उद्धव ठाकरेच असणार, चर्चा चालू आहे, बघूया, उद्धव ठाकरे सांगतील, वेळेवर सांगू, 10 वाजता सांगू, असं करत करत आजचा दिवस आला आणि काल संध्याकाळी आदित्य ठाकरेंनी अंबादास दानवे यांचं नाव फायनल केलं। मुद्दा असा आहे की हे सगळं कसं झालं, अंबादास दानवे यांचं नाव येणं, उद्धव ठाकरेंचं निवडणूक न होण्यासाठी प्रयत्न करणं, इकडे एकनाथ शिंदेनी 3रा उमेदवार न देणं, मला असं वाटतं आकडे पण फेवरमध्ये नव्हते कोणाच्या। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता नकारात्मक राजकारण जे आहे ते नको आहे। त्याचं कारण असं आहे की नकारात्मक राजकारणामुळे त्यांच्या स्वतःच्या राजकीय इमेजवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो, सरकारच्या इमेजवरती परिणाम होतो आणि नको त्या शांततेच्या काळात काही संघर्ष उभे राहिले तर ते काही शहाणपणाचे नसतात। एक खूप चांगली इंग्लिशमधली सेइंग आहे, हिंदीमध्ये पण ते सांगितले जाते की म्हणजे त्याचा मराठी अनुवाद असा आहे की शांततेच्या काळात युद्ध पुकारायचे नसतात। मला असं वाटतं की शांततेच्या काळामध्ये युद्ध न पुकारता ज्या पद्धतीनं जितका स्वतःच्या वाढीसाठी प्रयत्न करता येईल तितका प्रयत्न लोक करत असतात, ते करतात
आणि मला असं वाटतं त्याचा फायदा जो आहे तो भविष्यामध्ये सुद्धा होताना दिसतो. आता तोच फायदा मला असं वाटतं की राजकीय पक्ष घेताना दिसतात. देवेंद्र फडणवीसांनी याची काळजी घेतली की कुठल्याही पद्धतीचा संघर्ष होऊ नये, नकारात्मक चर्चा निवडणुकीची होऊ नये. कुणीतरी खेळी केली, कुणीतरी मतं फोडली, परत एकदा फोडाफोडी तोडातोडी आणि मग त्याची चर्चा, त्याच्यामधून होणारी निगेटिव्हिटी, ती निगेटिव्हिटी टाळली. दुसरी गोष्ट की ठाकरेंशी उत्तम संबंध, एक छोटी मदत करून त्यांनी मला असं वाटतं की ती सुद्धा एक अप्पर हँड तिथे ठेवला. एकनाथ शिंदेवरती पण अप्पर हँड ठेवला की बघा दुसरीकडे माझं उत्तम संबंध विरोधी पक्षातल्या नेत्यांशी सुद्धा आहेत आणि त्याचा फायदा जो आहे तो भविष्यामध्ये कुठल्याही क्षणाला घेता येऊ शकतो. अशा पद्धतीनं तो एक मेसेज दिला. आणि खरं तर यातली बातमी जर काय असेल विधान परिषदेली, मी वारंवार म्हणतो की बच्चू कडूंची उमेदवारी ही एकनाथ शिंदेंनी भाजपला दिलेलं थेट आव्हान आहे. आणि म्हणूनच मगाशी मी तो ट्विट शिवराय कुलकर्णींचा वाचून दाखवला की बच्चू कडू ज्या पद्धतीनं भाजपबद्दल बोलत राहिले तर भाजप विरोधातला चेहरा बच्चू कडू भविष्यामध्ये असू शकतात. आणि तीच त्यांची खेळी आहे विदर्भामध्ये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय भाजपसाठी बॅटिंग करण्यासाठी, शिवसेनेसाठी बॅटिंग करण्यासाठी ज्योती वाघमारेंना आता नवीन कार्ड देण्यात आलेला आहे. बघा एकनाथ शिंदे जे आहेत आता असे लोक निवडत आहेत की जे उद्धव ठाकरे आणि भाजप यांना इक्वली हेड ऑन घेऊ शकतात. आता नीलम गोरे या 4 वेळा उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिलेली होती आणि त्यांनी निरोपाच्या भाषणामध्ये ठाकरे परिवाराबद्दल, ठाकरेंबद्दल ज्या पद्धतीची भाषा वापरली, ज्या पद्धतीचे शब्द त्यांनी उच्चारले तर ते काही मला असं वाटतं की राजकीय संस्कृतीमध्ये हे होत नाही. पण अलीकडे राजकीय संस्कृतीच बदलल्यामुळं अशा घटना फार स्वाभाविक मानल्या जातात आणि त्याचा फायदा त्यांनाही झाला. आता असं कोणी म्हणेल की कोणाला द्यायला पाहिजे होतं, मग तिथं कोणीच नव्हतं. तिथं खूप लोकांची मांदिळी आहे. म्हणजे द्यायचं असेल तर एकनाथ शिंदे कुठूनही एखादा माहिती नसलेला चेहरा आणून त्याला उमेदवार करू शकले असते. पण मला असं वाटतं की या सभागृहाचं कामकाज माहिती असलेली, नियम माहिती असलेले आणि त्याचा वापर करू शकणारे असे लोक सुद्धा त्यांना हवे आहेत. उपसभापतीपदी कदाचित त्यांना कंटिन्यू करण्यासाठीचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो की ज्या उपसभापतींनी एका अधिकाऱ्याला निलंबित केलेलं होतं, साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना निर्देश तरी दिले, त्याची अंमलबजावणी न हो, पण असं करून त्यांनी लॉयल्टी जी आहे ती निष्ठा तुमच्याशी आहे हे तरी कमीत कमी शिंदेंशी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं अशा घडामोडी अशा घडतात. पण इंटरेस्टिंग आहे की राजकारणामध्ये 2+2 4 होत नाही हे वारंवार सिद्ध होत आहे आणि पुन्हा एकदा त्याचा प्रत्यंतर आलेला आहे. बच्चू कडू असतील किंवा नीलम गोरे असतील हे सिक्युरिटीच्या शोधात असलेले उमेदवार होते. मला असं वाटतं शिवसेनेमध्ये ती सुरक्षा आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी छातीचा कोट करून लढू शकणारे नेते आहेत आणि अशा नेत्यांसोबत जाणं हे सध्याच्या स्थितीमध्ये फायदेशीर आहे आणि म्हणून तसा निर्णय जो आहे तो त्यांनी घेतलेला दिसतोय. तो इंटरेस्टिंग मुद्दा आहे तुम्ही नीलम गोरेंचा सांगितला तो, कारण की साताराच्या